मंडळी, आपण आता मंगळवेढ्यात उभे आहोत। इथं दोन शेतकऱ्यांची शेती दिसते। एका बाजूला करडी आहे, एका बाजूला ज्वारी आहे, पण इथं कुठेही मध्ये बांध नावाचा प्रकार दिसत नाही। ज्या बांधावरनं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त केसेस चालू असतात त्या या मंगळवेढ्यात जवळपास 95,000 एकर शेतीला कसल्याही पद्धतीचा बांध नाही। आपल्यासोबत ह्या दोन्ही शेतीचे शेतकरी मालक आहेत। आपण आपली ही करडीची रान आहे, पण तुमच्या दोन रानामध्ये बांध का नाही? बांध आत्तापर्यंत तर आमच्या आज्या पंजापासून इथं आमच्या दोन्ही शेतामध्ये बांध हा प्रकारच नव्हता किंवा नाही पण। आणि जो बांध आहे किंवा एक ठिकाण ठरलेलं आहे आमचं, बाबा माझं एक 4 एकर जमीन आहे, शेजाऱ्याची माझी एक 3 एकर जमीन आहे, ही सुरुवातीपासूनच ही नजरेत बसलेली आमची बांध आहेत। म्हणजे नजरेवरूनच आम्ही ठरवतो की बाबा ही आपली शेती इथपर्यंत आहे, त्यांची शेती तिथपर्यंत आहे। त्यामुळे किरकोळ सध्या तंटा आमचा हदीसाठी आत्तापर्यंत झाला नाही किंवा बांधासाठी तंटा झालेला नाही। काय नेमकं इथं कशामुळे बांध घालत नाही? आता ही कसं आहे, मी काळे रान आहे, त्यात बांध घातला तरी पावसानं तो परत हाय असं होतो, पहिल्यासारखंच होतं। म्हणून विनाकारण कष्ट पैसे जाणार आहेत, त्यापेक्षा सगळ्या शेतकऱ्यांनीच असं ठरवलं की बाबा जे आहे आपल्या पूर्वपारीपासून चालता आलेलं तसंच चालवायचं। आता तुमची ज्वारी दिसते, इथं शेजारी करडी आहे, बांध तर कुठं काय दिसत नाही। काय बांध का लागत नाही तुम्हाला? आमच्या आज्या पंजापासून कधी बांध घातलेला नव्हता, त्यामुळे आता पहिल्यापासून पूर्वपारंपरिक चालत आले, त्याच्यामुळे आम्ही काय बांध घालतच नाही। आणि जे त्याचं एकमेकाच्या सल्ल्यानं हेच पेरतात, कोणाचं वांध नाही किंवा काय नाही। हे आमच्या शिवार्थ सगळं असलं आहे। काय मंगाडा ते ब्रह्मपुरीपर्यंत किंवा इकडं मंगाडा ते भालेवाडी रस्ता, त्या रस्त्याला सफेद जमिनी आहे त्या, आणि पूर्वपार आलेला आहे, त्याच्यामुळं कोण काय जास्त रिक्स घेत नाही। हाही चालू आहे त्यामुळं करतात लोक। आणि इथं 40 फूट काळी मातीच आहे ना, धरच नाही। धर असला तर माणूस ती बांध घालवल किंवा काय करल, इथं नुसती काळी मातीच आहे, त्याच्यामुळे कोणी बांध घातलेला नाही किंवा ही पहिल्यापासून जी चालत आले त्या पद्धतीचंच चालू आहे। आता ही तुमच्या दोघात कधी वांध येत नाही का? वांध कधीच येत नाही, कारण का पहिल्यापासून जी दगडं बारकी बारकी दगडं किंवा त्याच्यावरून जे आहे नियोजन त्याचंच असतंय। बांध कधी घातलेला नाही किंवा वांध आमचं कधीच नाही। आमच्या शिवारात कमीत कमी 95% हद्दीसाठी वांधही नाहीत, कधीच नाहीत। तरुण पिढी आहे, तुम्हाला वांध येत नाही का? नाही कधीच नाही। तरुण पिढी नाही कधी नाही, कधी तरुण पुढं भांडणे केले नाही ते वगैरे काय भांडण प्रकारच नाही आमच्या भागात। भाऊबंदकी लोकात कुठं काय काय पेटतं त्या बांधावर? नाही आमच्यात भांडण नाही। एकदा नजरेत जे त्या ह्याच्यानुसार पेरतात आपले बैल वगैरे असतात ना, ते एकदा रूढ धरला त्यांच्या प्रमाणेच पेरतात। 2 एकर 4 एकर 5 एकर असं जे असं लिंब आहे, या लिंबा नीट्यात तुझा आहे, इकडे बाबळ आहे, या बाबळ्या नीट्यात तुझा आहे, असं म्हणजे आमच्या भागात पहिल्यापासून खुणा ठरलेल्या आहेत। हो, पहिल्यापासून खुणा ठरलेल्या आहे। आता मामा, मग तुमच्या पूर्वीच्या पिढीने ठरवलेल्या खुणा जात असतील की आता झाडं पडत असतील, ही होत असेल? ऐकून घ्या, आमच्यात कसं आहे, आम्ही लहानपणापासून शेताला येतोय, त्याच्यामुळं आम्हाला माहिती राहते ना कुठं बांध आहे, कुठं काय आहे। एखादं बारकं झुडूप असलं बाबळीचं, त्याच्यावरनं आमच्या काही जे खुणा आहेत ते आमच्या नजरेखाली खुणा येतात। आणि जरी आमची शेती वाटणी झाली बरंच भावाभावात, तरी मी त्याच्या एकदा खुणा करून दिली की त्याचं परंपराप्रमाणे सगळंच चालू आहे। अजूनपर्यंत काय वांदी इथं ऐकायला मिळली नाहीत बघा, आणि वांदी नाहीतच। आता तुमच्यात वाटण्या होते, जागा अजून कमी होत जाणार, त्यावेळी असंच चालत राहणार का? नाही, त्यावेळेला सुद्धा असंच राहणार आहे। कारण माझा एखादा भाव असेल तर त्याला यातली जमीन निम्मी द्यायची। इकडं काय बाबा 4 पावलं टाकायची, तिकडं 4 पावलं टाकायची किंवा कासऱ्यानं मोजायचं, त्याचं निम्म करायचं, आणि तोच आपला बांध किंवा तोच जी आपली हाद आहे तीच ठरवायची। एकदा नजर बसली की पुन्हा किती बी दिवस जाऊ द्या, जोपर्यंत तो माणूस हयात आहे तोपर्यंत तो नजरेवरूनच ओळखतो की माझी एवढी जमीन आहे म्हणून। मंगळवेढ्यातल्या ह्या आमचं काळं शिवार जवळजवळ 95,000 ते 1,00,000 एकरापर्यंतचा हा एरिया आहे। ह्या एरियामध्ये कुठेही बांध नाही। याचं कारण असं आहे की इथं एकतर ह्याला 150 ते 200 फूट धर नाही, हे ब्लॅक सॉईल आहे, काळी जमीन आहे, कसदार। तर ह्यामध्ये अशा पद्धतीनं तिथं बांध करू शकत नाही, किंवा गेली अनेक वर्षापासून, हजारो वर्षापासूनची अशी इथलं पद्धत आहे की इथं कुठेही दगड नाही हद्दीसाठी किंवा काही नाही, फक्त एकमेकाच्या विश्वासावर आणि नजरेवर इथल्या हद्दी फिक्स झालेल्या आहेत।
आणि त्यामुळं इथं शेतकऱ्यामध्ये एवढ्या 1 लाख एकरामध्ये कुठेही आजपर्यंत केसेस झाले नाहीत, शेतकऱ्यामध्ये वाद झाले नाहीत. अत्यंत सलोख्यानं सगळे शेतकरी आपापल्या शेतामध्ये दरवर्षी पेरतात आणि ती पिकं घेतात. त्यामध्ये ज्वारी असेल, हरभरा असेल, करडी असेल, अशी वेगवेगळी पिकं चांगल्या पद्धतीनं घेऊन शेतकरी इथं उत्पादन घेत आहेत. काय नेमकं या काळ्या मातीचं वैशिष्ट्य काय पिकणार आहे, याच्यात क्वालिटी काय? आत्ता जर आपण या मंगळवेढ्याच्या काळ्या कसदार मातीचा जर विचार केला तर मागच्या 4-5 वर्षापूर्वी केंद्र सरकारनं ह्या काळ्या कसदार जमिनीमध्ये जे ज्वारी पिकली जाते याला GI मानांकन दिलं, ज्याला जिओग्राफिकल इंडिकेशन आपण म्हणतो. ते जे इंडिकेशन देताना शासन हा विचार करतं की त्या जमिनीत असणारे कस, त्या जमिनीतले अन्नद्रव्य, त्या जमिनीतली गुणवत्ता, क्वालिटी, तिथलं हवामान, वातावरण याचा सगळा विचार करून या अशा पद्धतीने ह्या ज्वारीला GI मानांकन मिळालं आहे. म्हणजे देशभरातली सगळ्यात चांगली ज्वारी मंगळवेढ्याच्या ह्या शिवारात पेरते, ह्याला केंद्र सरकारने शिक्कामोर्तब केलं. मग ही ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने अतिशय पोषक आहे. इथं पिकणारा हरभरा असू द्या, करडी असू द्या, अत्यंत नॅचरल पद्धतीने होतो. फक्त पावसाच्या पाण्यावरच इथं पिकं घेतली जातात. इथं विहीर पाडली तर 200-200 फूट धर लागत नाही, त्यामुळे इथं विहीर पाडायचा विषय नाही किंवा अशा पद्धतीनं असल्यामुळं ह्या नैसर्गिक परिस्थितीत वातावरणात 1 किंवा 2 पाऊस झाला तर नुसतं वातावरण आणि या पावसावर ह्या जमिनीमध्ये पीक येतं. म्हणून ह्या मातीत, ह्या जमिनीत फार चांगल्या पद्धतीनं चांगले गुणधर्म आहेत. आणि काही प्रमाणात शास्त्रज्ञांनीच असं सांगितलं आहे की ह्या जमिनीमध्ये सोन्याचा सुद्धा अंश आहे, हेही काही शास्त्रज्ञांनी सांगितलं आहे. ह्याचा अर्थ इथं पिकणाऱ्या जमिनीमध्ये जी ज्वारी पिकते किंवा जे हरभरा करडे पिकतो आहे त्यामध्ये त्याचे औषधी गुणधर्म त्या जमिनीतले पिकतात. त्यामुळे आमच्या या परिसरात कुठेही ICU सेंटर तुम्हाला दिसणार नाही आणि आजारी पडण्याचं प्रमाण अत्यल्प आहे. तर याला अर्थ असा आहे की इथं पिकणारं जे नैसर्गिक पद्धतीने पिकणारं, सेंद्रिय पद्धतीने पिकणारे हे 3-4 पिकं अतिशय महत्त्वाचे आहेत. फक्त पावसावर अवलंबून, फक्त पावसाच्या पाण्यावर. इथं कुठंही मी सांगितलं की कुठंही इथं विहीर नाही, पावसाच्या पाण्यावर. आणि ह्या जमिनीत पाणीधारण क्षमता अतिशय चांगली असल्यामुळं ते पीक पुढचे 3 ते 4 महिने अतिशय डौलानं आपण बघता. ही जी ज्वारी ही एका पावसावर आलेली ही ज्वारी आहे आणि हे अतिशय पद्धतीनं अतिशय पांढरी शुभ्र असणारी ही ज्वारी आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत पोषक आहे. कुठली मालदांडी ज्वारी म्हणायची? 35 मालदांडी हा जो गावरान वाण आहे, हाच वाण आम्ही कुठलेही शेतकरी दुकानातून, कृषी केंद्रातून ज्वारीचं बियाणं आणत नाही. पारंपरिक जे गेली लाखो वर्षापासून, हजारो वर्षापासून घरात तेच ज्वारीचं बियाणं ठेवलं जातं आणि तेच पुढे दुसऱ्या वर्षी पेरलं जातं. तर अशा पद्धतीनं ज्वारी 35 मालदांडी खाण्यासाठी असेल किंवा आमच्या ह्या परिसरातला हुरडा अतिशय देशभरात प्रसिद्ध आहे. इथं वेगवेगळ्या पद्धतीनं दूध मोहरा असेल किंवा गुळभेंडी असेल, अशा प्रकारचा हुरडासुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने इथं पिकतो आणि त्याची चव अत्यंत चांगली आहे. बांध हा पूर्वजापासून कुठेही बांध झालेला नाही आणि पाण्याचा पण कुठं पण विषय नाही. जवळजवळ 1 लाख एकर जमिनीमध्ये कुठेही तुम्हाला पाणी वगैरे मिळणार नाही. आम्ही घरातून पाणी आणतो, सुगीला येताना सुद्धा घरातून पाणी आणतो. हरभऱ्यावर फवारणी असू द्या, करड्यावर फवारणी असू द्या, ही घरातनं लोक घेऊन येतात पाणी आणि मगच त्याची फवारणी चालू राहते. कुठेही बांध हे वगैरे कुठेही पूर्वजापासून झालेला नाही. आणि पेरणीचं कसं असते तुमचं? पेरणी हे श्रावण झाल्यानंतर पेरणी चालू होते. 1-2 महिन्यामध्ये पेरणी पूर्ण हस्तापर्यंत पेरणी चालत राहते. मग आगास मागास काय म्हणजे परत पावसावर, हवेवर जमिनीचा पोतच असला चांगला आहे की काळी कसदार जमीन असल्यामुळं इथं फक्त एका पावसाचीच गरज भासते आणि हवेवर सुद्धा पीक अतिशय चांगल्या प्रकारे येऊ शकते. पाण्याची सोय नसल्यामुळे वस्त्या नाही तिथं. पाण्याची सोय नसल्यामुळं कुठेही वस्ती नाही. ह्या जमिनीला धर नाही. 100-150 मीटरपर्यंत धर होऊ शकत नाही. कुठेही वस्तीचा प्रकार नाही. त्यामुळे बोर नाही, कुठं पण राहायची सोय नाही. सकाळी यायचं, संध्याकाळी माघारी जायची व्यवस्था करावं लागते. पाणी घेऊन यायचं, पाणी येताना घेऊन यायचं प्यायला आणि शेती करून जायचं. उत्पन्न कसं मिळतं पण एकरी साधारण ज्वारी कशी होती? ज्वारी एकरी जर चांगलं पीक आलं तर जवळजवळ 5-6 उतारा पडतो. हा, चांगल्या प्रकारे ज्वारी जर आली तर भरपूर उतारा पडतो.
आणि एखाद्या वेळेला पावसामुळं अभावी जर थोडे काय गफलत झाले तर थोडा म्हणजे उतारा कमी होतो, पण तरी पण चांगल्या प्रकारे पीक येते ह्या जमिनीमध्ये. तुमचं सगळं पावसावर अवलंबून. आमचं सगळं पावसावर अवलंबून आहे. माझी ह्या सोलापूर रोडवरच जवळजवळ आमची भाऊभावकी मिळून 100 एकर जमीन आहे. कुठेही बांध नाही. आम्ही भाऊभावानी ठरवेल तोच बांध, ठरवेल तीच दिशा, पेरणे, गुन्ह्या गोविंदान जाणे. शेजाऱ्याला कुठेही त्रास नाही. शेजारी सुद्धा कुठेही बांधावरनं कुठं हद्दीवरनं कुठं तक्रार नाही. आता सर ज्या पद्धतीने ही सगळं राज्यभर आपण बघतो बांधावरनं वाद होते, काय ही लोकात कधी प्रकार होत नाहीत? आमच्या इथं तर अजिबात मंगळा शिवारामध्ये कुठं बघितलं तर गुन्ह्या गोविंद सर्व शेतकरी नांदतात. कोण वाद वाद अजिबात कुणाचाही नाही, भावाचाही नाही, शेजार पाजाऱ्या सुद्धा तक्रार नाही. तुमच्या इथं बांधावरनं भांडणं नाही? बांधावर भांडणं नाही. जे शेवटच्या बाजूला एखादा दगड ठेवलेला असतो, त्या दुसऱ्या बाजूला एखादा दगड ठेवलेला असतो, तेच आमचे हात. कोण हल्ला तरी पूर्वपर्यंत चालत आलेलं आहे, ते सगळ्यांच्या लक्षात असतेच. ते काय ते मोडामोडी कोण करत नाही, शेतकरी अजिबात करत नसते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.